काही लोकांना ना जेवण झालं की थोडंसं गोड खाण्याची सवय असते. अशा वेळेस काहीतरी गोड पाहिजे जेवणामध्ये, तर तुम्ही ही मोकळी, सुटसुटीत आणि रसरशीत बुंदी अगदी आरामात घरी बनवू शकता. चला पटकन रेसिपी बघूया कशी बनवायची. एक वाटी घेतलेली, त्या वाटीने दाबून पीठ भरायचं. जास्तही जोर लावून दाबून नाही भरायचं, हलक्या हाताने दाबायचं. तेवढी एक वाटी मी इथे घरचंच बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर साखर किती घ्यायची, जर तुम्ही एक वाटी बेसन घेतलं असेल तर त्यासाठी तुम्ही 1.5 वाटी एवढी साखर घेऊ शकता. विकतची जेव्हा आपण दुकानातून बुंदी आणतो तेव्हा ती फार गोड असते, कारण जर एक वाटी पीठ घेतलं तर 2 वाट्या एवढी साखर वापरली जाते किंवा साखरेचं प्रमाण जास्त असतं. आपल्याला तितकीशी गोड नाही पाहिजे म्हणून आपण 1.5 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घातलेले. त्यानंतर इथे आपण सगळ्यात पहिला पाक करून घेऊ. तर पाक इथे करताना साखर विरघळेपर्यंत सारखे हलवत राहायची, म्हणजे पटकन विरघळले जाते. आणि त्यानंतर एक उकळी आली, उकळी काढून घ्यायची पाकाला. पाकाला एक पहिली उकळी आली की त्यानंतर एक मिनिटभर पाक आपल्याला इथे शिजून घ्यायचा. पाक आपल्याला एकतारी नाही बनवायचा, फक्त असा चिका झाला पाहिजे, चिकट झाला पाहिजे असा बनवून घ्यायचा. आता इथे मी जरासा फूड कलर जो असतो आपला केसरी रंगाचा, तो इथे मी घालून घेतलेला आहे थोडासा पाकामध्ये, म्हणजे बुंदीला चांगला कलर येतो. 1 चमचा विलायची पावडर घालून घ्यायची आणि पाक व्यवस्थित हलवून घ्यायचा. पाक बनवून तयार झालेला आहे. आता आपण पीठ घालून घेऊ. पिठामध्ये सुद्धा मी केसरी रंग थोडासा घातलेला आहे, फूड कलर जो खायचा कलर असतो तो, आणि पाणी घातलेलं आहे. आता 1 वाटी जर तुम्ही बेसन घेतलं असेल तर त्या बेसन खलवण्यासाठी जवळजवळ जेवढं बेसन घेतले ज्या भांड्याने किंवा वाटीने, तेवढंच वाटीभर पाणी इथे आपल्याला बेसन खलवण्यासाठी लागतं, किंवा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आता इथे पीठ खलून झालेले झाऱ्या घ्यायचा आणि झाऱ्यावरती पीठ घालायचं. असं टप 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 जर असे पिठाचे थेंब पडले व्यवस्थित तर आपलं पीठ व्यवस्थित खलवलं गेलेलं आहे. जाड जर असेल तर मग ते पडणार नाही, थोडंसं पाणी वाढवा. आता इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. पीठ खलवून घेतलं की लगेच आपण बुंदी पाडून घेणार आहे. बुंदी पाडताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं. जर तेल जास्त गरम नसेल, पुरेसं गरम नसेल ना, तर तुमची बुंदी जी आहे ना ती चपटी होते, अशी वरती टंब फुगून येत नाही किंवा गोल गरगरीत होत नाही. आणि तेलात बसेल एवढीच बुंदी इथे पाडून घ्यायची. जास्त अशी बुंदी दाटी वाटीत पाडू नका, तरी पण तुमची बुंदी मग चपटी होते आणि व्यवस्थित तिला आकार येत नाही. आता जरासा एक इतडाच्या अंतरावरती तेलापासून वरती झाऱ्या धरायचा आणि झाऱ्या अजिबात हलवायचा वगैरे नाही, बरोबर मध्यभागी झाऱ्या धरायचा आणि थोडं थोडं पीठ पळीने किंवा एखाद्या वाटीने त्या झाऱ्यावरती घालून घ्यायचं. बुंदी गोड बुंदी बनवण्यासाठी बुंदी जास्त कुरकुरीत तळून नाही घ्यायची, तर थोडीशी अशी ती सॉफ्ट राहिली पाहिजे, तेव्हा तेलातनं काढून घ्यायची. बुंदी पूर्ण अशी जरासा तळल्यासारखी जाणवली की लगेच काढून घ्यायची. आता आपण पहिले बॅच करून घेतलेले, दुसरी बॅचसुद्धा इथे आपण त्याच पद्धतीने करून घेतो. आता इथे बघू शकता तुम्ही झाऱ्या किती अंतरावरती मी उंचीवरती धरलेला आहे. जास्त उंचावरती धरला तरी तुमची बुंदी गोल होणार नाही आहे आणि तेल आजूबाजूला उडेल, म्हणून जास्त उंचावरती धरायची नाही आणि पूर्ण तेलाला अशी खेटून धरायची नाही. तर अशी बरोबर एक इताडाच्या अंतरावरती तुम्हाला इथे झाऱ्या धरायच्या. तर इथे बघू शकता एकदम गोल गरगरीत अशी आपली ही बुंदी पाडून झालेली. आता आपल्याला पाकामध्ये घालायची. पाक आपण सुरुवातीला करून घेतला होता, तर पाक हलकासा कोमट करून घ्यायचा, जास्तही गरम करायचा नाही आणि पूर्ण गार ठेवायचा नाही, तो कोमट करून घ्यायचा आणि कोमट पाकामध्ये आपल्याला ही बुंदी घालून घ्यायची. आता जरी तुम्हाला अशी बुंदी ओलसर वाटत असेल, पाक जास्त वाटत असेल, तरी 5-6 तास ही पाकामध्ये मुरायला ठेवायची, भिजायला ठेवायची. 5-6 तासानंतर ना बुंदी पूर्ण पाक इथे शोषून घेते आणि एकदम मोकळी सुटसुटीत होते. आतनं मधनं बुंदी हलवत राहायची, म्हणजे बुंदी चिकट होणार नाही, एकदम अशी दाणेदार मोकळी सुटसुटीत होते. आणि साखर, दुसरी गोष्ट म्हणजे साखर इथे जमा होत नाही. झाकण ठेवून 5-6 तास इथे मी बुंदी
ठेवली होती आणि 5-6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता. एखाद्या जर ओलसर अशी जर तुम्हाला वाटलं तर एखाद्या कापडावरती तिला पसरून ठेवा 10-15 मिनटं. अशी सुकी मोकळी सुटसुटीत दाणेदार रसरशीत अशी बुंदी तयार होते. तर ही झाली आपली, अगदी दुकानात मिळते त्याच पद्धतीने आज आपण इथे मोकळी सुटसुटीत गोड बुंदी इथे बनवून घेतो.